रोटेशनल मोशनचा हा प्रश्न तुम्ही केअरफुली बघा. या प्रश्नामध्ये आपल्याला एक सॉलिड स्पियर दिलेला आहे आणि हा सॉलिड स्पियर 27 स्मॉल स्पियर्स मध्ये हा डिवाइड होत आहे आणि प्रत्येकाचा जो डायमीटर आहे तो सारखाच आहे. विचारलंय काय आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच स्मॉल स्पियर अबाउट इट्स डायमीटर. कुठलाही सॉलिड स्पियर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर असतो त्यासाठी फॉर्म्युला असतो बघा स्टँडर्ड. I इज इक्वल्स टू 2/5 mr स्क्वेअर. बरोबर आहे. आता या ठिकाणी कॅपिटल एम याचा अर्थ जो ओरिजिनल स्पियर आहे ज्याचे 27 तुकडे होत आहेत त्याचा हे मास आहे आणि यम डॅश आपण जो छोटा स्पियर असणार आहे 27 पैकी त्याच्या एकाचा मास आपण यम डॅश म्हणूया. मग इथे यम डॅश किती असेल रे? यम डॅश असेल कॅपिटल यम डिवायडेड बाय 27 नाही का, जे टोटल मास आहे पहिल्या स्पियरचं त्याला आपण 27 ने डिवाइड करूया म्हणजे मला एका छोट्या स्पियरचा मास या ठिकाणी भेटेल. त्याच पद्धतीनं जो छोटा स्पियर आहे त्याची रेडियस किती असेल त्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असतो? तो असतो 4/3 पाय आर क्यूब. हा झाला मोठ्या स्पियरचा व्हॉल्यूम. छोट्या स्पियरचा काय असेल? 4/3 पाय आर डॅश क्यूब म्हणूयात. ठीक आहे. पण हा एका छोट्या स्पियरचा झाला. असे किती आहेत आपल्याकडे? 27 आहेत तर त्याला 27 ने मल्टिप्लाय करा म्हणजे भेटेल काय आपल्याला? आपल्याला भेटेल आर डॅश इज इक्वल टू r/3. हे रेडियस आहे, हे मास आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो आपण. I इज इक्वल टू 2/5 m डॅश r डॅश स्क्वेअर. सो 2/5 m डॅश किती आहे? ते आहे m/27. r डॅश किती आहे? ते आहे r स्क्वेअर डिवाइडेड बाय 9 म्हणजे किती येत आहे? 1/243 इंटू 2/5 mr स्क्वेअर म्हणजे आन्सर जे आहे ते आहे 1/243.